हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींना स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि मस्त अशी पूजा जी केली आहे ना ती कशी केली आहे थोडासा चेंजेस केला होता गुरुवारच्या पूजेमध्ये म्हणजेच डेकोरेशनमध्ये। तर तो ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर प्रत्येक गुरुवारी ना काही मस्त अशी पूजा मांडण्याची खूप खूप इच्छा असतेच प्रत्येकांची, कारण की आता इतके सुंदर मुखवटे इतके सुंदर ड्रेस वगैरे आले आहेत म्हणजे वस्त्र आले देवीचे। तर छानसं असं ते सुद्धा मी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या आणि आता आहे ना चौरंग ठेवायच्या आधी मी स्वस्तिक काढला, त्याला हळद कुंकू लावलं होतं, त्यानंतर चौरंग जो होता ना तो ठेवला होता। आणि हे वस्त्र आहे ना लाल वस्त्र, तर हे असे वस्त्र आहेत ना बघा इतर वेळेस भेटत नाही, पण लक्ष्मी पूजा किंवा कुठली मोठी पूजा वगैरे असेल ना खूप व्हरायटीज ह्यामधनं असतात आणि त्याच्यामध्ये पण शुभचिन्ह असतात, स्वस्तिक कलश श्री अशी शुभ प्रतीके शुभचिन्ह असलेली वस्त्र खूप छान वाटतात। आणि आपण जेव्हा नैवेद्य वगैरे दाखवतो ना तर त्याच्या खाली सुद्धा ठेवण्यासाठी छोटंसं वस्त्र म्हणजे छान असं दिसायला सुद्धा छान वाटतं। दिव्याच्या खाली ठेवायला पण आसन म्हणून असं गोल वस्त्र इतकं सुंदर सुंदर मी सुद्धा काही जी अशी वस्त्र होती ना त्यावेळेस मी लक्ष्मी पूजनाच्या वेळेस खरेदी करून ठेवल्या होत्या आणि त्याच अशा काही पूजा वगैरे असेल तर खरंच उपयोगी पडतात। तर सध्या इथं दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण दिवा प्रज्वलित करतो, म्हणजेच दिव्याच्या साक्षीनं आपण पूजेला सुरुवात करत असतो। त्यानंतर गणपती पूजनाने लक्ष्मी पूजनाने आपण पूजेची सुरुवात करत असतो। दिव्याला धूप दीप दाखवून फूल अक्षदा हळद कुंकू वाहून आपण दिव्याची सुद्धा पूजा करत असतो। त्यानंतर इथं मला कलश आहे ना तो सजवायचा होता, तर त्यासाठी कलशामध्ये बघा सुपारी अक्षदा फूल परत आपण दुर्वा चंदन पावडर असं ना आपण टाकत असतो। तर इथं सध्या कलशामध्ये सगळं काही वाहून झालं आहे, फूलसुद्धा आपण टाकायला विसरायचं नाही, सुपारी वगैरे सगळं काही टाकून झालं आहे। त्यानंतर कलशावरती स्वस्तिक आपण हळदीने किंवा कुंकवाने काढू शकतो। तर आंब्याची पानं नसेल तरी विड्याची पानं किंवा पालव्या आपण वापरू शकतो। तर इथं मी विड्याची पानं वापरली होती आणि छान असं आपल्याला मुकुट लावायचा आहे, त्यामुळं पानं आपण एका साईडला लावून घ्यायची आहे। तर इथं मी मुकुट लावण्यासाठी त्या हिशोबाने पानं आहेत ना ती एकाच ठिकाणी पूर्ण काही पानं आहेत ना 5 ती लावणार आहे आणि त्याआधी स्वस्तिक काढून घेते मी। तर स्वस्तिकामध्ये 4 बिंदू 2 रेषा आणि कलशाला जे 5 आपली हळदी कुंकवाची बोटे असतात ना ती सुद्धा लावून घेत आहे। तर अशी पूजा आहे ना घरामध्ये असेल तर आणि सकाळी सकाळी जर अशी पूजा केली तर घरामध्ये दिवसभर खूप प्रसन्नता वाटत असते। तर अशा पद्धतीनं आहे ना सगळी काही पूजेची तयारी, आता पूजेची तयारी करताना खूप गडबड होत असते, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस उठावं लागतं, एखादी वस्तू जरी विसरली तरी आपल्याला सतत म्हणजे उठून आणावी लागते। तर आधीच पूजेचं नियोजन करून घेतलं किंवा आपल्याला काय लागतंय काय साहित्य लागतंय याचा अंदाज धरून आपण जर एकत्र एकदम वस्तू आणून ठेवल्या तर तिथल्या तिथं आपल्याला पूजा मांडताना अडचण होत नाही। तर धूप दीप किंवा अगरबत्ती वस्त्र सगळं काही एकदमच किंवा आपण एक बॉक्स केला सगळं काही ठेवायला तर आपल्याला लगेच ते मिळून जातं। किंवा शृंगारासाठी देवीच्या शृंगाराचे वेगळे साहित्य वस्त्रांचे वेगळ्या ठिकाणी जर आपण जागा अरेंजमेंट केली तर आपल्याला पूजेमध्ये ना जास्त उठावं लागत नाही, म्हणजे एकदा बसलं की पूजा पूर्ण झाली तर चांगलं वाटतं। तर त्यानंतर मी इथं धूपसुद्धा लावून घेत आहे। पूजा करताना सुद्धा छान असं प्रसन्न वाटण्यासाठी धूप किंवा अगरबत्ती मी नेहमीच लावून ठेवत असते। तर इथं कलश लावायचा आहे मला आणि त्यासाठी मी जे नारळ आहे ना ते व्यवस्थित लावून घेते। तर बघा आता व्यवस्थित असं नारळ सेट झालं आहे आणि त्यानंतर मला लावायचा होता तो देवीचा मुखवटा आणि देवीचा मुखवटा मी मळवट भरणार होते। खूप सुंदर असं हळदीने मळवट भरलं ना खूप छान असं म्हणजे जे देवीचं साधं म्हणजे साध्या मुखवट्यामध्ये आणि मळवट भरल्याच्या नंतर इतकं चेंजेस किंवा इतकं वेगळं वाटतं ना, म्हणजे चेहराच प्रसन्न वाटतो एकदम। शृंगारामध्ये देवीचं खरं रूप आहे ना खूप खुलून दिसतं। आता इथं वस्त्र आहे ना मी आधीच म्हणजे साडी आहे ना ते आधीच घालून घेतली आहे, कारण की नंतर मुखवटा लावल्याच्या नंतर ते व्यवस्थित काही बसत नाही। अष्टदल कमळ आहे ना ते सुद्धा काढून घेतले। तर अष्टदल कमळ काढल्याच्या नंतर त्याला हळद कुंकू वाहून घेतला आहे, फूल व्हायचं आहे
तर त्यानंतर मी आता मुखवटा तो खालीच सेट करत आहे, कारण की व्यवस्थित तो खालीच तो व्यवस्थित असा बसावा म्हणून. तर असे वस्त्र आहेत ना, आपण 1-1, 2-2 वर्षांनी जरी असे वस्त्र घेऊन ठेवले तरी आपल्या पूजेमध्ये सुद्धा काहीतरी चेंजेस आणि मस्त वाटतं. तर इथं मी कलरसुद्धा विचार केला होता की पेंटिंगनी पूर्ण असं ना पिवळा कलर लावायचा. पण कलरपेक्षा ज्यावेळेस आपण ओरिजिनल म्हणजे एकदम मस्त अशी हळद ओरिजिनल लावतो, त्यावेळेस तिचा सुगंध असतो ना, इतका छान वाटतो. आणि हळद हळद ही लक्ष्मीलासुद्धा प्रिय आहे. आणि आपण जर अशी ओरिजिनल हळद वगैरे लावली मळवट भरताना तर खूप छान वाटतं. आणि त्यानंतर जे हळदीचंच कुंकू होतं ना, त्यानेसुद्धा मी टिळक आहे ना तो काढला होता. म्हणजे जी टिकली होती ना ती लक्ष्मीला लावली होती. तर त्यानंतर पण आधी ज्यावेळेस आपण मळवट भरतो त्याच्या आधी मी चंदनसुद्धा लावून घेतलं होतं, कारण की व्यवस्थित दिसण्यासाठी, व्यवस्थित जो हळदीचा लेप आहे ना, म्हणजे हळदीने मळवट आहे ना व्यवस्थित भरण्यासाठी मी आधी चंदन आणि ना पूर्ण काही कपाळावरती लेप लावला होता. आणि त्यानंतर आहे ना, खरंच सांगते, हळद इतकी छान बसली होती. म्हणजे पहिल्यांदा मी म्हटले काहीतरी वेगळं करावं आणि मस्त असं वाटत होतं. आणि पूजेला सुद्धा बसल्यावरती असं प्रत्यक्ष असं वाटत होतं की प्रसन्न असं, ज्यावेळेस आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो ना तशा पद्धतीनं जी मूर्ती आहे ना ती वाटत होती. तर अशा पद्धतीनं मस्त अशी मूर्ती जी होती, म्हणजे जे मुकुट होतं ना त्याला मळवट भरून झाला होता. सुंदर वाटतो कुंकवाचा. तर त्यामुळं एक ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलपणा वाटतो त्याच्यामध्ये. देवीमध्ये सुद्धा एकदम असं म्हणतो ना आपण, एकदम साक्षात लक्ष्मी समोर असल्यासारखं आपल्याला भासतं. तर सुंदर असं कुंकवानं मी मध्ये टिळक दिला होता. इतका सुंदर वाटत होता ना, पाहू शकता तुम्ही. म्हणजे हा माझा ना मुखवटा खरंच खूप साधा होता आणि त्यालाच डेकोरेशन म्हणजे खड्यांनी सुंदर अशा पॅचेसनी मी केला होता. तर तो वाटतच नव्हता इतका सिंपल आसन किंवा आधी. तर इथं मस्त अशी पूजा करून झाली. आणि त्यानंतर फळांचा नैवेद्य वगैरे जो असतो ना तो सुद्धा दाखवून झाला होता माझा. आणि विड्याच्या पानांवरती ओटी वगैरे ते सगळंच काही ठेवलं होतं. तर अशा पद्धतीनं मुखवटा खूप सुंदर आणि छान असा सजवला होता. तर प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक पदार्थांचं, प्रत्येक वस्तूंचं एक विशिष्ट स्थान असतं. आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक वस्तूंना एक महत्त्व देत असतो. जसं की आंब्यांच्या पानांना, विड्यांच्या पानांना, फुलांना, प्रत्येक वस्तूंना. म्हणजे ह्या वस्तूंशिवाय, ह्या गोष्टींशिवाय आपण पूजेला म्हणजे अपूर्णता मानतो आणि पूजा अशी आपल्याला सुद्धा पूर्ण वाटत नाही. तर त्यामुळं आपण पूजा करताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, व्यवस्थित नियोजन करून जर आपण आणलं व्यवस्थित, तर खरं पूजा खूप छान होत असते.